नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जन्म सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण ग्रामदेवत सिद्धरामेश्वरच्या मंदिरात आलो आणि काडादींच्या ऑफिसमध्ये आलो. काडादी साहेबांनी आपल्याला बोलवलं होतं. नेमकं काय आहे भानगड हे आपण पूर्ण सगळंच विचारणार आहोत काडादी साहेबांना. या जागृत. आपलं हे देवस्थानचं ऑफिस आहे आणि विचारणार आहे. सगळे बुजुर्ग आहेत आपले आणि हे सगळं ग्रामदेवताचं जे नियोजन आहे मंदिराचं, काय काय सगळी संस्था असेल हे सगळं बघत असतात. आणि मला सांगा, मसनवाट्याचा जे विषय आहे साहेब, काय भानगड आहे ते नेमकं? महापालिकेने आम्हाला विचारले, आम्ही त्यांना तेव्हा होकार दिले. महापालिका ठराव करून बी परत राजकारण चालू आहे. कोण करतंय राजकारण असं वाटतं? आज तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे की आता एकदा सोलापूरकरांना सांगून टाका कोण राजकारण करतंय आणि काय. माहिती आहे, सगळ्या सोलापूरकरांना माहिती आहे, कळते. नाव घेण्याचं काय गरज आहे? नाव घ्यायचं काय गरज नाही असं हे म्हणतात. थेट आपण काडादी साहेबाकडे जाऊ म्हण आणि त्यांना विचारू म्हण. मालक आम्हाला बोलवला होता सगळ्या पत्रकारांना. काय विषय होता? तोच शांती चौकातील स्मशानभूमीची जागा जी सिद्धेश्वर देवस्थानला दिली होती, त्या बाबतीमध्ये गेल्या 15 दिवसामध्ये त्याला एक वेगळं वळण देऊन समाजामध्ये आणि सोलापूरकरांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं संदेश देण्याचं घाण राजकारण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आणि म्हणून त्याचा पूर्ण अधिकार, ते स्मशानभूमी कोणाला दिली पाहिजे कोणाला नाही दिली पाहिजे, हा सर्वस्वी सोलापूर महापालिकेचा अधिकार आहे. आणि त्यामध्ये उगीचच इतर लोकांना ओढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे. तो कुठंतरी थांबला पाहिजे. यामध्ये देवस्थानची स्पष्ट भूमिका आहे की त्या ठिकाणी ती जागा मिळाली तर आपण चांगल्या पद्धतीने करू शकू. परंतु जर कोणाची महापालिकेने जर निर्णय घेतला की ती जागा होडगी मठाला त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावी, अशा पद्धतीचा निर्णय जरी घेतला तोही आम्हाला अडचणीचा राहणार नाही. आम्ही त्याबद्दल कुठली हरकत किंवा काही घेणार नाही. मालक मला सांगा, जे मसनवाट्याची जे जागा आहे ती पहिला आमदार विजयकुमार देशमुखनी लिंगायत समाजला द्यावी आणि कुठल्या संस्थेला द्यावं असं ठरवलं नव्हतं. परंतु महापालिकेने तुम्हाला ती जागा दिली, फक्त हस्तांतर करायचं राहिलं होतं. काय झालं असं? मला वाटतं देवस्थानला जे पत्र प्रशासक ओंबासे यांच्या सहीने आलं प्रशासन काळात, त्यावरती स्पष्ट अशा पद्धतीनं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पत्राचा संदर्भ दिलेला आहे. त्यांच्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी झालेला आहे. असं कोणी IAS ग्रेडचा अधिकारी अशा पद्धतीनं चुकीचं काही देत असेल याबद्दल मला विश्वास नाही. याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीनं विजयकुमार देशमुख वागतात, त्यामुळे त्यांनीच हे राजकारण केलेलं आहे. अतिशय घाण राजकारण ते करता. हे सगळं सोलापूर गेले अनेक वर्ष झालं पाहत आहेत. मला सांगा मालक, आमदार देवेंद्र कोटे यांनी त्या मसनवाट्यासाठी 50 लाख रुपये दिले आणि ह्यासाठी आमदार देशमुख आप्पाजीच्या मठाला पत्र द्यायला लावलं, असं हे राजकारण केलं असं तुम्हाला वाटतंय? मला वाटत नाही, कारण कोटेंशी माझं एक शब्दानेही कधी बोलणं झालेलं नाही आहे. जसं कोटेंनी ती जागा स्मशानभूमीची आहे म्हणल्यानंतर त्या ठिकाणी 50 लाख सरकारच्या माध्यमातून देतो म्हणालेत, तशाच पद्धतीनं विजयकुमार देशमुखांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये सिद्धेश्वर देवस्थानच्या याच्यामध्ये नगरोत्थानचा जो कार्यक्रम त्या ठिकाणी होता, त्यावेळेस जे पैसे मिळाले त्याला कधी आडकाठी घातली नाही तिथं. म्हणजे आमदार देवेंद्र कोटे यांनी 50 लाख रुपये त्या तिथं डेव्हलप करण्यासाठी देतो म्हणले किंवा पत्र दिलं द्यावं असं म्हणल्यावर विजयकुमार देशमुखनी वळण लावलंय त्या जाग्या देण्याच्या संदर्भात, किंवा ही संस्था घ्यायला पाहिजे ती संस्था घ्यायला पाहिजे, असं हे राजकारण दोन्ही संस्थेमध्ये आलं असं तुम्हाला वाटतंय?
ते दोघंही भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या भाजपचा हा इंटरनल प्रश्न आहे. त्यामुळं त्याच्याबद्दल मी काही बोलणं चुकीचं आहे. पण ज्या पद्धतीनं ह्या इश्यूला किंवा ह्या गोष्टीला ज्या पद्धतीनं वळण दिलं जात आहे, त्या माध्यमातून दोन संस्था, दोन व्यक्ती, समाज हे सगळ्यामध्ये एक प्रकारचं एक चुकीचा मेसेज देऊन त्यांच्यामध्ये काय म्हणतो आपण वैरत्व निर्माण होण्यासारख्या परिस्थिती या लोकांनी आणलेली आहे. मला सांगा मालक, धर्मराज काडादी पालकमंत्र्याजवळ काल 3 तास होते बसून. काय झालं नेमकं तिथं? नाही, मी पालकमंत्र्यांच्या इथं 3 तास नव्हतो. मी फक्त त्यांना 2 मिनटं भेटलो. तर माझा कारखान्याचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, त्या दृष्टिकोनातून मी त्यांना भेटलो. का उत्तरची तयारी आहे? ती वेळ अजून लांब आहे, आता कशाला सांगू. ती वेळ लांब आहे असं धर्मराज काडादी म्हणा लागलेत. लक्षात असू दे सोलापूरकर, चित्र तर तुम्ही बघा लागलाव सगळं. धर्मराजकडंच आहेत सगळे. मला सांगा साहेब, काय चुकीचं काम झालं? कुठलाही काम चुकीचं आम्ही करतच नाही. कुठलाही काम करताना संस्थेला जे उपयुक्त आहे तसंच काम मी करतो. आता यंबावसाहेब साहेबांनी आम्हाला सचिननी दिलं असताना आम्ही यस म्हणलो, दुसरं काही केलंच नाही. आता त्याला पाटे फुटू लागल्यानंतर आम्ही काय सांगू शकणार? आता कोणी इकडं द्या तिकडं द्या म्हणत तर आम्ही काय म्हणणार? एकदा आम्हाला देतो म्हणत तर आम्ही घेण्यास त्यावेळेला तयार होतोच आहे. पत्र दिलं. एका आमदारांनी 50 लाख रुपये तिथं निधी दिला, त्यामुळं हे वाद पेटला असं तुम्हाला वाटतंय का? नाही, तसं काय आम्ही कोणाच्यासाठी कसं आमदार कोणाला देणार हे आम्ही त्याचा विचार करत नाही. संस्थेला देऊ, आमचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याने आम्ही संस्थेला आम्ही घेण्यास तयार आहे. पण आम्ही कोणाला देतात हे आम्ही त्या वादात पडत नाही. पण तुम्हाला जागा ती तुमच्या संस्थेला मिळावं आणि ती सिद्धरामेश्वरच्या संस्थेने ती डेव्हलप करावं असं तुम्हाला वाटतंय का? नाही, आम्हाला दिलं तर आम्ही डेव्हलप निश्चित करू. पण असं काय आमची अपेक्षा असं नाही होती. त्यांनी आम्हाला देतो म्हणलं तर आम्ही घेण्यास तयार आहे. एवढंच आम्ही त्यावेळेला पत्र दिलेलं आहे. धन्यवाद. मला सांगा तुमचं म्हणणं काय आहे? सुरुवातीला जेव्हा आमदारांनी लिंगायत स्मशानभूमीसाठी जागेची महापालिकेकडे मागणी केली, तेव्हा त्यांनी कोणत्याही संस्थेला जागा द्यावं असं काही सुचवलं नव्हतं. आणि सिद्धेश्वर देवस्थान ही सोलापुरातील लिंगायत समाजाची एक अग्रगण्य पूर्वापार चालत आलेली संस्था असल्यामुळं साहजिकच महापालिकेने आमच्या देवस्थानला याबाबतीत विचारणा केली आणि त्यांना आम्ही होकारार्थी असं आमचा हे कळवलं. त्यांना होकारार्थी प्रस्ताव दिला त्यांना आम्ही. यानंतर जे काही श्रेय घेण्यासाठी जे काही चाललेलं आहे ते अतिशय योग्य नाही. समाजामध्ये विनाकारण गैरसमज निर्माण होऊ लागलेला आहे आणि धुपडी पडू लागलेली आहे. तर मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की याच्यामध्ये परत राजकारण कोणीही आणू नये आणि महापालिकेने आम्हाला दिलं काय आणि त्यांना दिलं काय यामध्ये काही प्रश्न हे पडणार नाही. आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आम्हाला दिला तर आम्ही करू, त्यांना दिलं तरी आमची काही हरकत नाही. आता चेअरमॅन साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला दिलं तर आम्ही ते आमची जबाबदारी आम्ही पार पाडू. जर त्यांना मिळालं तर आमची काही हरकत नाही. बस एवढंच मला बोलायचं. आणि यापुढं मला वाटतं हा प्रश्न प्रसारमाध्यमांनी पण खूप चर्चेमध्ये उलटला सध्या. प्रसारमाध्यमांना म्हणून मी विनंती करतो की जास्तीत जास्त हा प्रकरण चिघळू नये याची दक्षता घ्यावी. बस एवढंच मला सांगायचं. सगळ्या मीडियाला यांनी सांगितलंय की हे प्रकरण चिघळू नये. आमदार देवेंद्र कोटे हे 50 लाख रुपये दिले होते, चिघळच नसतं. कोण चिघळवलं हे सांगा. असं नाही, महापालिके असं अनेक उपक्रमाला सामाजिक उपक्रमाला पैसे त्याप्रमाणे दिलेले आहे. त्यामुळे त्यांनी जर कोणत्या ह्या समाजाला किंवा ह्याच्यामध्ये राजकारण यावं असं त्याचं काही हेतू नव्हता. त्यांनी जसं इतर ठिकाणी त्यांनी निधी उपलब्ध करून देतात त्याप्रमाणे त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. याच्यामध्ये राजकारण येण्याचा किंवा ह्याचा काहीच प्रश्न म्हणजे येत नाही. आता अनेक ठिकाणी अनेक संस्थांना महापालिका निधी उपलब्ध करून देत असते. त्याप्रमाणे ह्याला दिलेलं आहे. त्यांनी एका सिद्धेश्वर म्हणजे देवस्थानाला निधी उपलब्ध करून दिलेला नाही किंवा आमदारांना निधी उपलब्ध करून दिला नाही. त्या जागेचा स्मशानभूमीसाठी वापर व्हावा आणि त्यासाठी त्याचा विकास व्हावा यासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मला सांगा साहेब, आमदार विजयकुमार देशमुख जे शांतीधाम आहे, तेलुगू भाषिकांची जे मसनवाट आहे तिथं, आणि त्या मसनवाट्यासाठी 61 लाख रुपये दिले होते डेव्हलप करण्यासाठी तिथं.
आणि लिंगायत समाजाच्या मसनवाट्याला आमदार विजयकुमार देशमुखनी काय निधी दिला डेव्हलप करण्यासाठी? काय कल्पना नाही. मी हा निधी दिला का नाही हे तुम्ही त्यांनाच विचारू शकता. मग ते पत्र त्या आता लिंगायत समाजाच्या मसानभूमीला दिलं, माझं पत्र होतं लिंगायत समाजाला पत्र जागा द्यावं असं आमदार विजयकुमार देशमुखनी पहिला पत्र दिलं होतं, हो बरोबर? हो बरोबर. प्रथम महापालिकेने आमदार देशमुखाने महापालिकेला समाजासाठी जागा द्यावे म्हणून पत्र दिलं होतं. ते पत्र आम्हाला देवस्थानला मिळालं. आम्ही देवस्थानी होकार कळवलं. ह्याच्यानंतर जे काय राजकारण झालंय त्याला सिद्धरामाच बघून गेली. आमदार देवेंद्र कोटे 50 लाख रुपये त्या तिथं दिल्यामुळे हे व्हायला लागलं असं दिसतंय सगळं चित्र. कोटेंनी 50 लाख रुपये दिलं हा विषय नंतरचा आहे. अगोदर हे प्रकरण कसं काय चिघळ ह्याच्यावरती पत्रकार लोकांनी नीट अभ्यास करावा. काय झालं नेमकं भानगड्यामध्ये? ते तुम्हीच हे करा ना नीट. मग आमदार विजयकुमार देशमुख राजकारण करतात असं तुम्हाला वाटतंय का? ते तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे ना. आमच्या तोंडून का घेता आणि कुठपर्यंत कशा गोष्टीसाठी राजकारण व्हायला पाहिजे ह्याचाही विचार करावा सगळ्यांनी. असं काय फार मोठं विषय नव्हतं. सिद्धेश्वर देवस्थान, होडगी महाराज हे सगळ्यांना आदर्श आहे. तर यात कुठपर्यंत राजकारण आणावं ह्या विषय समजदार लोकांनी करावं. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतंय? नाही, सिद्धेश्वर देवस्थानासाठी त्यांनी होकार दिले होते, ते आम्ही करू म्हणून एवढेच विचार होतो. धन्यवाद. काडादी साहेबाकडे जाऊ. चला जागृत. मला सांगा मालक, हे वाद कुठं तर थांबला पाहिजे आणि एकंदरीत लिंगायत समाज एकत्र येऊन धर्मराज काडादी बैठक घेतील का, की लिंगायत समाजला एकत्र आणून की ते आपाजीला द्यायला पाहिजे किंवा सिद्धेश्वर मंदिर देवस्थानला द्यायला पाहिजे? शासन जे विखंडित करणार आहेत ते कुरघोड्या होणारच आहेत, विखंडित तर करणार आहेत, पण पुढं काय? तुम्हाला फक्त जागा ताब्यात द्यायची राहिली होती. नाही, मी मगाशीच आपल्याला सांगितलं की ह्या बाबतचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार हा महापालिकेचा आहे. धर्मराज काडादी किंवा साहेब, सिद्धेश्वर आपल्याला ती जागा दिली होती, त्यांनी त्या ठराव केलता. जेव्हा प्रशासकीय होतं त्या टायमाला त्यांनी ठराव करून ती जागा तुम्हाला द्यायचा निर्णय घेतला होता. अजूनही ठराव तसंच आहे ना. तो अजून तर कुठं विखंडित झालाय. आजही निर्णय झालेला आहे. आजही ठराव सिद्धेश्वर देवस्थानला देण्यात यावी असाच आहे. तो भागच नाही आहे ना. अजून प्रस्ताव विखंडित झालेला नाही आणि विखंडित जेव्हा होईल तेव्हा काडादी बी कमी नाही बरं का. ते कोर्टात बी जाऊ शकतात. लक्षात असू दे सोलापूरकर, कोर्टात काडादी जाऊ शकतात का नाही. सगळं काय तुम्हाला दिलंय आणि हातातनं काढून घेण्यासाठी हे राजकारण व्हायला लागलंय असं एकदम चित्र दिसतंय. ह्याच्यात कोर्टात जाण्यासारखा विषयच नाही. मी सांगितलं अधिकार त्यांचा आहे निर्णय घ्यायचा, कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं. त्यांनी आम्हाला द्यायचा ठराव केला आहे. तो कायद्याने आता बदलता येतो का नाही, बदलला तर कशा पद्धतीनं ते त्याच्यावरती महापालिकेतल्या एकंदरीत नगरसेवकांच्या आणि त्यांच्या सगळ्या बैठकीमध्ये त्याला कसं बहुमताने तो निर्णय बदलायचा टाळायचा हा सगळा त्यांचा भाग आहे. आम्ही कोर्टात जायचा कुठं प्रश्नच येत नाही. साहेब, एक प्रस्ताव पाठवून दिलता की एक प्रस्ताव विखंडित करण्यासाठी आयुक्तांनी पाठवून दिलता आणि हे लोक हे जी जागा आहे ती सिद्धरामेश्वराच्या देवस्थानला द्यावं असं म्हणून एक मताने सगळ्या सभागृहामध्ये ठराव केलेत. होय ना, मला माहित आहे ना. पण जर त्यांनी ठरवलं सगळ्यांनी मिळून तर होत असेल तर मला कायदा काय आहे मला माहीत नाही. महापालिकेचा कायदा रूल्स रेग्युलेशन मला माहीत नाहीत. त्यामध्ये पण तो अधिकार पूर्ण महापालिकेचा आहे. एखादी जागा मग ती स्मशानभूमीची असू देत किंवा एखाद्या सभागृहासाठी म्हणून असेल किंवा कुठल्याही रिझर्वेशनसाठी ठेवलेली जागा ती कशा पद्धतीनं कोणाला द्यायची हे पूर्ण महापालिकेच्या अधिकारातली गोष्ट आहे. त्यामुळे ह्याबाबतचाही निर्णय महापालिका आणि त्या ठिकाणी जे नेतृत्व करतात त्या मंडळींचं हा काम आहे आणि त्यांनी सगळ्यांनी बसून घ्यावं. मी समाजाचं आणि हा भागच त्याच्यामध्ये येत नाही. तेव्हा आपल्याला जागा सोलापूरच्या जे लिंगायत समाज आहे त्यांना ते द्यायचं
फक्त तुमच्या ताब्यात द्यायचं राहिलं होतं, बाकीचं तर प्रोसिजर सगळे झालेले होते. होय ना, म्हणून तर आपण इतके दिवस थांबलो ना. निवडणुकीनंतर आपल्याला कब्जा देतो म्हणले म्हणून आपण वाट बघत होतो. जेव्हा कब्जा घ्यायचा प्रसंग आला त्यावेळेस हे राजकारण वेगळ्या पद्धतीने घेऊन चालले. ह्याला हे माझ्या दृष्टीनं हे काही नवीन नाही आहे. गेली 10-15 वर्ष सोलापूरकर हे सगळं बघतायत, देवळाच्या एकंदरीत कामात, कारखान्याच्या कामात, कशा पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे. धन्यवाद. काडादी साहेबांनी खूप काही चांगली माहिती दिली आहे. आणि जे मसनवाट्याचा वाद आहे ते कुठं तर थांबला पाहिजे आणि लिंगायत समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही धारणा काडादी साहेबाची आहे. प्रशासनाने तर पूर्ण सगळं ठराव केला आहे, सगळं दिलं आहे, पण ह्या लोकांना हस्तांतर करायची होती ती जमीन. चला जागृत. आणि तेव्हा ती हस्तांतर केले नाहीत. मध्ये इलेक्शन आले वगैरे वगैरे, हे सगळं काडादी साहेबांनी आणि ह्या बुजुर्ग लोकांनी सगळं सांगितलंय, बरोबर. तर बघूया आपण आता अजून पुढं काय काय होणार आहे काय नाही. आता तर हे आहे, मला तर असं वाटतंय आमदार देवेंद्र कोटे हे 50 लाख रुपये तिथं दिले निधी, ह्याच्यासाठी हे भांडणं पेटलंय आणि हे कुठं तर कुरगुड्या व्हा लागलंय असं वाटतंय बरं का सोलापूरकर. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.